त्यावेळेला असे स्टेटमेंट बॅलेटवर निवडणुका घ्या यासाठी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम मध्ये सुद्धा गेलेले आहेत। त्या ठिकाणी सर्व इतंभूत स्पष्टीकरण सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। काही जे काही पुरावे पाहिजे होते ते सुद्धा सादर केलेले आहेत आणि एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीला लोकांसमोर आणणं, लोकांना सांगणं की आमचा पराभव जो झाला आहे तो आमच्या फुटीमुळे झालेला नाही, आमच्या चुकीमुळे झालेला नाही, तर तो ईव्ही मशीनमुळे झालेला आहे। अशा दरवेळेला नवीन नवीन न सांगता काही दुसरं न आणता याच गोष्टीचा पुढे बाऊ करायचा आणि लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करतात। परंतु त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी आपलं संघटन कमी पडतंय, आपल्यात महाविकास आघाडीमध्ये असलेली जी फूट आहे ती सुद्धा पराभवाला कारणीभूत आहे। हे अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे। परंतु आता इतर पक्षावर आरोप करून काय करणार? जर आपल्यापासून पळाले तर नेमकं आपण करायचं काय? हाच ह्या सगळ्या गोष्टीच्या कन्फ्युजन मध्ये संजय राऊत आता कन्फ्यूज झालेले आहेत। सुप्रियाताईंनी जो काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत। आता त्या पुराव्यामध्ये काय निघणार आहे तर त्यांच्या पक्षाचा असेल, उभाटाचा असेल किंवा इतर काँग्रेसचा असेल, हे जर फुटलेत आणि त्यांनी जर पैसे घेतलेत असं जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची नाव जाहीर केली पाहिजे ना। त्यांना थांबवलंय कोणी? त्यांना कोणी भाजपने थांबवलंय, शिवसेनेने थांबवलंय का राष्ट्रवादीने थांबवलंय? तुमच्याकडे पुरावे असले तर ते लोकांसमोर आले पाहिजेत, लोकांनाही कळू द्या ना। परंतु एक अर्धवाक्य वापरून वाचा पुढील अंकी या पद्धतीने जे काही आरोप केले जातात त्या आरोपाला जास्त त्याच्यामध्ये लोक गांभीर्याने घेत नाहीत। तुमच्याकडे असेल तर आजही वेळ गेलेली नाहीये, लोकांसमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि मग तुमच्यात असलेला बेबनाव त्याच्यामुळे पराभव झाला की ह्या पैशाच्या देवाणघेवाणीमुळे झाला, हे सगळं चित्र स्पष्ट होईल। सर, काल एक शासकीय कार्यक्रम पार पडला त्यात एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। आता चर्चा सुरू आहे की महायुती शिंदेंना जोड धरण्याचा प्रयत्न करत आहे। काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका। जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल। आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्या समोर नक्की मांडणार आहे। वरळी डोममध्ये नियोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ऋषभ गांगुली नावाचा तरुणाचा मृत्यू झाला। मद्याचा आधी सेवन आणि ड्रगचा सुद्धा अँगल पाहायला गेलं तर त्याचबरोबर पुण्यात सुद्धा रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। रेव पार्टीचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे आणि दुर्दैवानं काही लोक त्यांना सपोर्ट करत आहेत। यंग क्राऊड ज्याला म्हणता येईल, हे सर्व मुलं 22 ते 28च्या दरम्यान मधले आहेत आणि अशा पार्ट्याचा एक ज्याला म्हणता येईल लोकांमध्ये एक वेगळा काहीतरी आपण करतोय असं दाखवण्याचा जो काही यंग क्राऊडचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे एक पिढी बर्बाद होते। म्हणून पोलिसांनी यांच्यावर धडक कारवाई सुद्धा केली पाहिजे आणि या जे चालवत आहेत, या रेव पार्ट्या जे चालवत आहेत ना त्यांच्यावर मोका लावला पाहिजे, तरच हे ठिकाणावर येतील। नाही, कॉन्ट्रॅक्टर काय करतायत, मी गेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय आम्ही काढला होता। कॉन्ट्रॅक्टर काय करतायत, मोठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, सबलिट करायचं, आपला मलिदा काढून घ्यायचा
मग तो सबलीट ज्यांनी घेतलेले तो कामाला त्याला पैसे जर वेळेवर मिळाले नाही तो काम स्लो करतो आणि दोघांच्या हिश्श्यामुळं कामाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं